काही अंतर पुढे आल्यानंतर तिने स्वप्नीलकडे पाहिले आणि त्याला गाडी थांबवायला सांगितले. तिचं बोलणं ऐकून स्वप्नीलने गाडी थांबवली. ती खाली उतरली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. त्याच्या डोळ्यात पाहायची तिची हिंमत नव्हती. ते मी इथेच थांबते, तुम्ही जा तुमच्या घरी. खरं तर नेहा जिथे थांबली होती ते एक अनाथाश्रम होतं. नेहा, पण तू इथे कशी राहू शकते? सर, मग काय झालं? आणि असंही आमच्या गावातील किंवा माझ्या आईबाबांचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे आणि त्यांनी मला परक केला आहे. त्यापेक्षा मी इथेच राहील आणि तुमची काहीही चुकी नसताना त्याची शिक्षा तुम्हाला का? त्यापेक्षा तुम्ही मला इथे सोडा आणि तुम्ही जा तुमच्या घरी. हे बोलताना तिला भरून आलं होतं, कारण आता तिच्या जवळची माणसं पण तिच्याजवळ नव्हती. नेहा पूर्णपणे एकटी पडली होती. सर, तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही जा तुमच्या घरी, मी राहील या अनाथाश्रमात. आणि गेट ओपन करून ती आत गेली. स्वप्नील तिला त्याच्या बाईकच्या मिररमधून पाहत होता. ती आत गेली आणि इकडे स्वप्नीलने गाडी स्टार्ट केली आणि तिचा विचार करत पुढे जाऊ लागला. इकडे नेहा तिथे बाकावर बसून रडू लागली. स्वप्नील घरी जायला तर निघाला होता. त्याला नेहाचं ते निरागस बोलणं, हसणं, वागणं आठवत होतं. खरं तर खूप कमी वयात तिच्यासोबत खूप वाईट घडले होते आणि यात माझी पण चूक आहे असं स्वप्नीलला वाटत होतं. तो काहीतरी ठरवतो. इकडे नेहाचा चेहरा रडून रडून लाल झाला होता. गळ्यातील मंगळसूत्राकडे पाहत अजूनच झुतके देऊन ती रडत होती. तोच तिला समोरून कोणीतरी येताना दिसले. तशी ती शांत झाली आणि काहीही विचार न करता पळत जाऊन त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारली. ती व्यक्ती म्हणजे आपला हिरो स्वप्नील होता. त्याच्या मिठीत ती अजूनच रडू लागली. तिला रडताना बघून त्याला पण वाईट वाटत होतं. खरंच काय चूक आहे तिची? काहीच नाही, तरी तिला एवढं सहन करावं लागत आहे. नकळत त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला आणि तिला शांत करू लागला. ती रडत रडत, सर प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नका, मला पण तुमच्यासोबत घेऊन जा. वाटल्यास इथे मी आपल्या नात्याबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाही. जसे पाटील काकांच्या घरी सगळे काम करायची तसे सगळे काम तुमच्या घरी पण करेल, पण मला तुमच्यासोबत घेऊन चला प्लीज. ती रडत रडत त्याला सांगत होती. काही वेळाने तिच्या लक्षात येतं की तिने त्याला घट्ट मिठी मारली आहे. तशी ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला होते. स्वप्नील तिच्याकडे पाहत, चल मी तुला माझ्या सोबत घ्यायला आलो आहे, पण आपण घरी गेल्यानंतर मी आपल्या लग्नाबद्दल कोणाला काहीही सांगणार नाही आहे. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. खरं तर माझं स्वप्न आणि आपल्याला लग्नाचा काहीही संबंध नाही आहे, पण तू माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. हे जर बाकी लोकांना कळलं तर मला खूप ट्रोल केलं जाईल. म्हणून आपल्या लग्नाबद्दल आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणाला सांगायचं नाही. तो जे काही बोलत होता त्याचं बोलणं तिला कळत होतं. मी आपल्या लग्नाबद्दल नक्की सांगेल, पण माझी खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. ती झाली की मी नक्की आपल्या दोघांच्या लग्नाबद्दल माझ्या घरी सांगेल. तसा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू आपल्या दोघांच्या नात्याबद्दल कोणाला काही सांगणार नाही. आणि हो, मुकेशच्या इथे कसा स्वयंपाक करायची तेच काम तू माझ्या घरी पण कर. ती मान हलवून हो म्हणते. तो त्याच्या बॅगमधून एक मोबाईल काढतो. तसे त्याच्याकडे 3-4 असतात. त्यातील एक फोन तो तिला देतो आणि सांगतो, यात माझा नंबर मी सेव्ह केला आहे आणि मुकेश आणि अतुल माझ्या घरच्यांचे पण नंबर आहे. तुला येतो का मोबाईल वापरता? ती नाही म्हणून मान हलवते. बरं, मी शिकवेल तुला. आणि खरं तर तू त्या दिवशी माझी मदत म्हणून माझ्यासोबत आली होती, पण त्या पावसाळ्यामुळे लोक तुला खूप काय काय बोलले. माझ्यामुळे तुला त्रास झाला, त्यामुळे माझ्या परीने मी तुझी पूर्ण मदत करेल. जे जे माझ्याकडून शक्य होईल ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही आणि आपल्या लग्नाबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाही. बरं चल, आतापर्यंत जे झालं ते इथेच विसरून पुढे जाऊया. आणि ते दोघं त्यांच्या घरी जायला निघतात. त्यांच्यात काहीही झालं नसलं तरी देवाच्या साक्षीने त्यांचं लग्न झालं होतं. ते आता मान्य करायला तयार नसले तरी दोघं नवरा बायको या बंधनात बांधले गेले होते. स्वप्नीलच्या घरी त्याचा लहान भाऊ मानस इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होता आणि स्वप्नीलची बहीण मानसी ही डॉक्टर होती. सकाळी सगळे उठून ते नाश्ता करत होते. स्वप्नील नेहाला घेऊन त्याच्या बंगलोच्या आत आला. नेहा तर भान हरवून त्याचा बंगला पाहत होती. तिने आजपर्यंत एवढा मोठा बंगला पाहिला नव्हता. स्वप्नील तिला आवाज देत होता, पण तिचं लक्ष नव्हतं. तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो, तरी तिचं लक्ष नसतं. तो तिला आवाज देतो, नेहा. तशी ती भानावर येते. त्याच्याकडे पाहत, सर हा बंगला तुमचा आहे? हो. हा एवढा मोठा बंगला खरंच तुमचा आहे? हो नेहा, माझाच आहे. बरं, आज जायच्या आधी ते तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढ. ती मान हलवून मंगळसूत्र काढत असते, पण काही केल्या तिच्याकडून निघत नाही. शेवटी स्वप्नील त्याच्या हाताने ते काढतो आणि तिच्या हातात देतो. त्याचं लक्ष तिच्या भागात भरलेल्या कुंकाकडे जातं आणि तो तिचे केस मोकळे सोडतो आणि त्यांना अशा प्रकारे सेट करतो की ते कुंकू कोणाला दिसणार नाही.
चल आतमध्ये. तो पुढे आणि ती त्याच्या मागे चालत असते. स्वप्नील आत येतो. इकडे सगळ्यांचा नाश्ता करून ते हॉलमध्ये बसलेले होते. स्वप्नीलच्या आईचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्या आनंदाने, स्वप्नील तू आलास, आईचं बोलणं ऐकून घरातील बाकी सगळ्यांना पण खूप आनंद होतो. तोच त्याचं लक्ष मागून येणाऱ्या नेहाकडे जातं. तसं ती सगळ्यांना बघून गोड स्माईल करते. स्वप्नीलचे बाबा नेहाकडे पाहत, ही कोण आहे? स्वप्नील नेहाकडे पाहत, ही नेहा आहे. मी ज्यांच्या इथे राहायचो तिथे ही जेवण बनवायची. आई नेहा सुगरण आहे, खूप छान जेवण बनवते. मानस स्वप्नीलची मज्जा घेत, दादा हिच्या हातचे जेवण तुला एवढं आवडलं की तू तिला आपल्या घरी घेऊन आला. स्वप्नील त्याच्याकडे रागाने पाहतो. तसा मानस सॉरी बोलतो, ते मी मस्करी करत होतो. राजश्रीताई तिच्याजवळ जातात. तिच्या डोक्यावरून हात फिरवत स्वप्नील हिच्याकडे बघून वाटत आहे ही की लहान आहे. हो आई, नुकतीच 11वीला ॲडमिशन घेतली आहे तिने, पण तिला सिटीमध्ये यायचं होतं आणि बऱ्याच नवीन गोष्टी शिकायच्या होत्या म्हणून तिला आणले मी. तशी आपली नेहा दिसायला खूप सुंदर होती. मानसीला ती खूप आवडते. घरात एवढ्या सगळ्यांना बघून नेहाला पण खूप आनंद होतो. नेहाने पटकन वाकून स्वप्नीलच्या आईला नमस्कार केला. त्यांना तिचं खूप नवल वाटत होतं. एवढी लहान असून खूप संस्कारी आहे ही. स्वप्नील तिच्याकडे पाहत, नेहा ही माझी आई राजश्री. ती त्यांच्याकडे पाहत नमस्ते मॅडम म्हणते. तिच्या तोंडून मॅडम ऐकून राजश्री तिला म्हणतात, अगं मावशी म्हण. तसं नेहाला खूप आनंद झाला होता. स्वप्नील त्याच्या पप्पांकडे पाहत, हे माझे पप्पा राजेश आणि हे माझे बहीण भाऊ मानसी आणि मानस. आता प्रश्न होता तिचा राहायचा. स्वप्नील नाराजीने सगळ्यांकडे पाहत, ही आपल्या स्टोअर रूममध्ये राहील. तोच पप्पा त्याच्याकडे पाहत, स्वप्नील अरे स्टोअर रूममध्ये कशाला? आणि स्टोअर रूम थोडं बाजूला आहे, त्यात ही अशी लहान, त्यापेक्षा हिला वरची रूम दे, तुझ्या रूमच्या समोरची. त्याच्या बाबांचं बोलणं ऐकून स्वप्नीलला मनातून खूप आनंद होतो, कारण त्याला पण नेहाला असं स्टोअर रूममध्ये ठेवणं चुकीचं वाटत होतं. तसे बंगलोमध्ये सगळ्या कामाला नोकर माणसं होती, पण सगळ्यांना जेवण राजश्री ताईच्या हातचे आवडायचे म्हणून त्या स्वतः सगळं जेवण बनवायच्या. मानस आणि मानसी पण तिच्याजवळ आले आणि तिला हाय केलं. तिने पण त्या दोघांना हाय सर आणि हाय मॅडम म्हटले. तसा मानस तिच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाला, अगं सर नको बोलूस प्लीज, तुला जे वाटेल ते बोल. ती हसून दादा म्हणते. आता त्याला पण बरं वाटतं आणि मानसीला ताई म्हणते. ते दोघं तिला तिची रूम दाखवतात. ती रूममध्ये येते आणि डोळे मोठे करून रूम पाहत असते. ती रूम एवढी मोठी असते की तिचं गावाकडील घर तिच्या रूम एवढं होतं. ती त्या दोघांकडे पाहत, ही माझी रूम आहे, म्हणजे मी इथे राहणार आहे. ते दोघं हसून, हो नेहा, ही तुझीच रूम आहे आणि तुला इथेच राहायचं आहे. नेहा तिचं सामान बाजूला ठेवते. ते दोघं तिला कुठे काय आहे ते सांगत असतात. ती पण मन लावून सगळं ऐकत असते. ते तिघं बेडवर बसतात. मानसी आणि मानस तिच्या घरच्यांबद्दल विचारत असतात. नेहा नाराज होते, पण त्यांना कळू देत नाही. ते मी अनाथ आहे. मी आमच्या गावाकडच्या पाटलांच्या इथे काम करायची, तिथेच राहायची. तीच फॅमिली आहे माझी. तिचं हे बोलणं बाहेरून येणाऱ्या स्वप्नीलच्या कानावर पडतं. त्याला वाईट वाटलं आणि तो आत येत तिथूनच त्याच्या रूममध्ये निघून गेला. ते बोलत आहे ते बघून मानसीकडे पाहत त्यांना विचारले, ते ताई तुम्ही मला मोबाईल कसा वापरायचा शिकवणार का? मानसी हसत, हो दे मी शिकवते तुला. मानसी तिला सांगत असते. नेहा पण मन लावून पाहत असते. हळूहळू ती घरातील सगळ्यांसोबत रमायला लागली आणि तिच्या गोड आणि निरागसपणामुळे घरच्यांची पण ती लाडाची झाली. आज ती पहिल्यांदा त्यांच्या किचनमध्ये गेली. किचन तर भान हरपून सगळं पाहत होती. त्यांच्या किचनमध्ये बऱ्याच नवीन नवीन वस्तू होत्या. त्या तिने टीव्हीमध्ये पाहिल्या होत्या आणि आज त्या प्रत्यक्षात पाहत होती. राजश्री मावशीने तिला किचनमध्ये कुठे काय आहे, कुठली वस्तू कशी वापरतात सगळं काही सांगितले. तिने पण आवडीने सगळं काही समजून घेतलं आणि मावशीकडे पाहत, मावशी मी करू आजचं जेवण? तुम्ही फक्त इथे बसा, मी बनवते सगळं. तिने ओढणी कमरेला गुंडाळली आणि स्वयंपाक करू लागली. राजश्री तर बसून फक्त तिचं निरीक्षण करत होती. त्यांना तिचं खूप नवल वाटत होतं. खरंच एवढी लहान असून पण किती चतुराईने आणि चपळपणाने सगळं काही करत आहे. तसं सगळे सोबतच जेवण करायचे, पण कधी कधी कामात असेल तर एकटे पण जेवायचे. पण आज सगळे घरीच असल्यामुळे ते सोबतच जेवायला बसले. नेहाने सगळं काही डायनिंग टेबलला सेट केलं आणि वाढायला सुरुवात केली. बाबा तिच्याकडे पाहत, प्लीज कम जॉईन अस. नेहा त्यांच्याकडे पाहत, नो आय कांट. तिला इंग्लिशमध्ये बोलताना सगळे शॉक होऊन तिच्याकडे पाहत होते. ते सगळे तिला असं पाहताय म्हणून नेहा जरा घाबरली. तिला कळत नव्हतं तिने काय केलं म्हणून. तिने स्वप्नीलकडे पाहिले. त्याच्या लक्षात येताच पप्पा तिला इंग्लिश बोलता येते. त्यांचं बोलणं ऐकून राजेश यांना खूप आनंद होतो. राजश्री मावशी नेहाचा हात पकडत, बाळा तू पण बस आमच्यासोबत. मावशी तुम्ही करा जेवण, मी वाढते तुम्हाला. तो शर्मिला आजी पण येत असतात. नेहाचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि ती पळत जाऊन त्यांचा हात पकडून त्यांना डायनिंग टेबलजवळ घेऊन येते. मानस आजीकडे पाहत,
ओय शर्मिला टागोर, तुला किती वेळा सांगितले आहे यायच्या आधी आवाज देत जा, पण तू कधी आवाज देतच नाही. अरे रूममध्ये थांबणार होते, पण बाजीच्या येणाऱ्या सुंदर वासाने माझ्याकडून राहावलं नाही आणि मी आले बाहेर. माझी हिरोईन, तू म्हातारी झाली, पण तुझं नाक अजून पण तरुण आहे. त्याचं बोलणं ऐकून सगळे हसतात. आजी राजेशकडे पाहत, ए पोरा, तुझ्या या चावट मुलाला आवर घाल, तुझ्या आईला चिडवत असतो नुसता. पुन्हा सगळे हसायला लागतात. शर्मिला आजी नेहाकडे पाहतात आणि तिला विचारतात, तू कोण ग बाळा? अगं आजी, ही नेहा आहे आणि ज्या भाजीच्या वासाने तू बाहेर आली आहे ना, हिनेच बनवली आहे. मानसी नेहाचा हात पकडून तिला तिच्या शेजारच्या चेअरवर बसवते आणि तिच्यासाठी ताट वाढून समोर ठेवते. नेहाचे डोळे भरून येतात. तिला एवढं प्रेम मिळेल याची तिने अपेक्षा पण केली नव्हती. ती आनंदाने सगळ्यांसोबत जेवण करते. बाकी सगळ्यांना पण तिने बनवलेलं जेवण खूप आवडतं. कधी नव्हे ते पोट भरून जेवण करतात. सगळ्यांचं जेवण झाल्यावर ती ताट उचलणार. तोच राजश्री ताईंनी तिचा हात पकडला आणि तिला सांगितले, तू फक्त जेवण बनवायचं, बाकी कुठलीच कामं करायची नाही. जा आराम कर. तशी ती तिच्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये आल्यावर बेडवर आडवी झाली. पहिल्यांदा एवढ्या मऊ बेडवर ती झोपली होती. विचार करत कधी तिचा डोळा लागला कळलंच नाही. इकडे स्वप्नील त्याच्या रूममध्ये इरजाऱ्या मारत होता. त्याला नेहासोबत बोलायचं होतं. तो विचार करून बाहेर येतो. घरात इकडे तिकडे पाहत समोर कोणी नाही आहे हे बघून तो तिच्या रूमचा दरवाजा ओपन करून आत येतो. तिच्याकडे पाहतो तर ती शांतपणे झोपली होती. तिला एवढं शांत झोपलेलं बघून तो आवाज न करता त्याच्या रूममध्ये निघून गेला. स्वप्नील जास्त विचार न करता त्याचा लॅपटॉप ओपन केलं आणि त्याचं काम करू लागला. 2 तासांनी नेहाला जाग आली. खूप दिवसानंतर एवढी गाढ झोपली होती ती. ती फ्रेश होते आणि खाली येते. मानसी मोबाईल पाहत असते. ती किचनमध्ये जाते आणि पाणी पिते आणि मानसी जवळ येते. तोच राजेश आणि राजश्री बॅग घेऊन मानसी आणि नेहाला बाय करून निघून जातात. नेहा मानसीकडे पाहत, ताई, मावशी आणि काका कुठे गेले? अगं पप्पांच्या ऑफिसमधील मित्र आहे ना, त्यांच्याकडे प्रोग्राम आहे, त्यासाठी ते तिकडे गेले. 2 ते 3 दिवसानंतर येतील इकडे. नेहा, तुला काही लागलं तर मला सांग. नाही म्हणजे आई नाही आहे ना म्हणून म्हटले. हो ताई, मी तुम्हाला सांगेन. पण ताई, मावशी काका घरी नाही आहे तर एकटं राहायला भीती नाही का वाटणार? तिचं हे निरागस बोलणं ऐकून मानसीला हसू येतं. नेहा, त्यात घाबरायचं काय? आणि एकटी थोडी ना आहे मी, माझे मोठे भाऊ आहेत ना, तू आहेस आणि सिक्युरिटीज पण आहे, मग का घाबरायचं? हां, ते आहे म्हणा. बरं, मी आपल्यासाठी जेवण बनवते. काय बनवू सांगा मला? नेहा, तुला जे आवडेल ते बनव. तिने मस्त भरलेलं वांगं बनवलं. सगळ्यात आधी आजींना जेवण भरवले आणि त्यानंतर बाकी सगळ्यांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर काही वेळ तिने मानसीसोबत गप्पा मारल्या आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. इकडे स्वप्नील त्याचं काम करत होता. त्याला एक बुक पाहिजे होतं म्हणून तो स्टडी रूममध्ये जायला लागला. तोच त्याला नेहाचा रडायचा आवाज आला. तो कसलाही विचार न करता तिच्या रूममध्ये गेला. तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला विचारत होता, नेहा काय झालं, का रडतेय? ती काहीच बोलत नाही आणि रडत असते. तो पुन्हा हळूवार आवाजात तिला विचारतो, नेहा काय झालं? ते माझ्या पोटात खूप दुखत आहे. त्याला कसं सांगावं ते तिला कळत नव्हतं. थांब, मी तुझ्यासाठी टॅबलेट आणतो, त्याने तुझे पोट दुखायचे थांबेल. तू जाणार तोच ती थांबवते. ते माझे दुसऱ्या कारणामुळे माझे पोट दुखत आहे. त्याला समजतं. तो तिच्याकडे पाहत, ते मंथली प्रॉब्लेम का? ती खाली मान घालून हो म्हणते. नेहा, त्यात लाजायचं काय? तू मला तुझ्या तोंडाने पण सांगितले असते तरी चालले असते. ते नॅचरल आहे. तो तिच्याजवळ आला, खाली वाकून तिचे अश्रू पुसले आणि गालाला हात लावून शांत हो सांगितले. बरं, तू थांब, मी आलोच, आणि बाहेर निघून गेला. बाहेर येऊन मानसीला आवाज देऊ लागला. मानसी झोपल्यामुळे तिने दरवाजा ओपन करायला उशीरच केला. पण त्याला समोर बघून, ब्रो काय झालं? अगं तू नेहाजवळ जातेस का प्लीज? मानसी गोंधळून, नेहाला काय झालं? अगं तिचे मंथली पिरियड्स आले आहे आणि तिच्या पोटात पण दुखत आहे. प्लीज तू जा तिथे आणि तिला विचार काय त्रास होत आहे ते. हो ब्रो, तू काळजी करू नकोस, मी जाते. ती पटकन नेहाजवळ जाते. तिला गरम पाण्याची बॅग देते आणि ती पोटावर ठेवून शेकायला सांगते. कारण या कंडिशनमध्ये त्रास होतो तो सहन करायचा नाहीही कुठल्या टॅबलेट घ्यायच्या. नेहाला आता बरं वाटत होतं. ती शांत झोपते. तशी मानसी बाहेर येते. इकडे स्वप्नील मानसीची वाट पाहत असतो. मानसी त्याच्याकडे पाहत, ब्रो आता ठीक आहे, ती शांत झोपली आहे. मानसी, तिला काय हवं नको ते बघ, अजून लहान आहे ती. ब्रो तू काळजी करू नकोस, ठीक आहे आता ती, आणि मी घेईल तिची काळजी. थँक्यू मनू. आणि तो गुड नाईट बोलून त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि ती पण तिच्या रूममध्ये निघून जाते. मानसी रूममध्ये येऊन विचार करत बसली, कारण तिला नेहाच्या बागेत भरलेलं सिंदूर दिसलं. मानसी विचार करत, नेहाने सिंदूर का भरले आहे? ती विचार करत झोपून गेली.
सकाळी बराच उशीर होतो पण नेहा अजून पण झोपलेली असते. तिला खूप विकनेस पण आला होता. काही वेळाने तिला जाग येते. तशी उठायला पण शक्ती नसते, पण हळूहळू चालत ती बाथरूममध्ये जाते आणि फ्रेश होते आणि हळूहळू किचनमध्ये जाते. तिला खूप भूक लागली होती. ती तिच्या हाताने बनवत असते. तिला अचानक चक्कर येतात आणि ती खाली पडणार. तोच मानस तिला पकडतो. खरं तर किचनमध्ये पाणी प्यायला आला होता तो. त्याला नेहा दिसते. तो तिच्या कपड्याला हात लावतो तर ती तापाने चांगलीच तापली होती. मानस तिला उचलून हॉलमध्ये घेऊन येतो आणि सोफ्यावर झोपवत असतो. तो स्वप्नील त्याच्या रूममधून खाली येत असतो. त्याला नेहा झोपलेली दिसते तसा तो पडतच खाली येतो आणि मानसला विचारतो, नेहाला काय झाले? दादा तू आधी मानसीला बोलव. तो मानसीला आवाज देतो. मानसी पण पडतच खाली येते आणि नेहाला चेक करते. ब्रो मला वाटतं आपण दुसऱ्या डॉक्टरांना बोलवायला पाहिजे. मानस तू डॉक्टरांना फोन करून बोलव. मी नेहाला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. आणि तो तिला दोन्ही हातात उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जातो. स्वप्नीलच्या चेहऱ्यावर आज तिच्याबद्दल असणारी काळजी स्पष्ट दिसत होती. मानस आणि मानसीने स्वप्नीलला एवढ्या टेन्शनमध्ये पहिल्यांदा पाहत होते. तोच डॉक्टर येतात आणि नेहाला चेक करतात. एक इंजेक्शन देतात आणि काही काळजी करू नका सांगून निघून जातात. मानसी नेहासाठी खायला बनवते. सगळं आवरून मानसी आणि मानस त्यांच्या कामाला जायला निघाले. मानस आपल्या स्वप्नील दादामध्ये तुला काही बदल झालेला वाटत नाही का? नाही म्हणजे तो नेहाला जेव्हापासून घेऊन आला आहे तेव्हापासून जास्त काही बोलत नाही. नेहमी त्याच्या रूममध्येच असतो आणि कामात व्यस्त असतो. नेहमी हसत राहणारा आपला ब्रो कसल्या तरी टेन्शनमध्ये तो दिसतो. आणि मला एक कळत नाही तो नेहाला का घेऊन आला आहे? नाही म्हणजे याआधी तो असा बऱ्याच छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन आला आहे. तिथून तर काही नाही आणले. मानस विचार करत, मानसी तू बरोबर बोलते. आणि आज पण बघ ना, नेहाला असं बघून त्याचा चेहरा पूर्ण उतरला होता. आपण तर आपल्या कामाला निघून आलोत पण तो तिच्याजवळ बसलेला होता. अगं मानसी, नेहा लहान आहे म्हणून कदाचित त्याला तिची काळजी वाटत असेल. तू जास्त विचार करते असं मला वाटतं. मानस मी जो विचार करते तो बरोबर करते आणि मला वाटतं आपण ब्रोसोबत या विषयावर बोलायला पाहिजे. बरं बोलूया पण आधी आपले काम करूया, मग रात्री निवांत त्याच्याशी बोलूया. ते दोघं त्याच्या कामात बिझी झाले. इकडे स्वप्नीलला तिची खूप काळजी वाटत होती. काही वेळाने तिला जाग येते. कधी किचनमध्ये गॅस न लावणारा तिच्यासाठी खिचडी गरम करत होता. तो तिच्यासाठी गरम खिचडी घेऊन येतो आणि त्याच्या हाताने तिला चारतो. तिला पण भूक लागल्यामुळे ती खात असते. ती पूर्ण खिचडी संपवते. स्वप्नीलला बरं वाटतं तिने काहीतरी खाल्लं म्हणून. ती खिचडी खाऊन पुन्हा आराम करते. इंजेक्शनने तिला झोप येते. ती झोपून जाते. इकडे स्वप्नील तिच्या रूममध्ये बसूनच त्याचं काम करत असतो. तो पण सोफ्यावर आडवा होतो. कधी त्याचा डोळा लागतो त्याला त्याचं पण कळत नाही. नेहाला जाग येते. आता तिला खूप फ्रेश वाटत असतं. ती फ्रेश होते. तिचं लक्ष स्वप्नीलकडे जातं. तो शांत सोफ्यावर झोपलेला असतो. ती त्याच्याकडे बघून खाली निघून जाते. तोच बाहेरून मानसी येते. तिला नेहा दिसताच तिच्या तब्येतीची विचारपूस करते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. काही वेळाने खाली येते. नेहाला किचनमध्ये काम करताना बघून तिचा हात पकडून तिला चेअरवर बसवते आणि खडसावून सांगते, खबरदार किचनमध्ये काम केलंस तर. तब्येत ठीक नाही आहे ना तुझी? इथे बस, वाटल्यास मला लसूण सोलून दे. नेहा तिला बसून मदत करत होती. इकडे स्वप्नीलला जाग आली आणि त्याने बेडकडे पाहिलं तर नेहा त्याला दिसली नाही. तो उठला आणि बाथरूमजवळ येऊन तिला आवाज देऊ लागला पण तिचा आवाज आला नाही. त्याने हळू दरवाजा ओपन केला तर ती आत पण नव्हती. तो फ्रेश झाला आणि खाली आला. त्याला नेहा लसूण सोलताना दिसली. तिच्याजवळ येऊन तिच्या कपड्याला हात लावून ताप आहे की नाही चेक केला. आता तिचं अंग गार लागत होतं. आज मानसीने बनवलेलं जेवण करतात आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन लवकरच झोपून जातात. काही कामानिमित्त त्याला हैदराबादला जायचं असतं. तो मानसी आणि मानसला नेहाची काळजी घ्यायला सांगतो. राजेश आणि राजश्री पण येणार होते पण त्यांना काही कामानिमित्त यायला जमत नाही. एक आठवड्यात स्वप्नील त्याचं काम कंप्लीट करतो. त्याच्या कामाचं खूप कौतुक केलं जातं म्हणून स्वप्नील खूप हॅपी असतो. असंच आठवडा निघून जातो आणि तो घरी यायला निघतो. त्याचे आईबाबा पण घरी आलेले असतात. तो त्यांच्या बंगलोमध्ये आनंदाने आत येतच असतो पण समोर अतुलला बघून त्याच्या चेहऱ्याचा हसूच गायब होतं. सगळे हॉलमध्ये असतात. तो नेहाकडे पाहतो तर ती रडत असते. तिला रडताना बघून त्याला अंदाज येतो की ती का रडतेय. अतुल काही कामानिमित्त सिटीमध्ये आला होता. वैशाली ताईंनी नेहासाठी काही सामान आणि खायच्या वस्तू पाठवल्या होत्या. त्या घेऊन अतुल त्यांच्याकडे आला होता आणि बोलता बोलता त्याने नेहा आणि स्वप्नीलच्या लग्नाबद्दल घरात सांगितले. अतुल स्वप्नीलची भेट घेतो आणि निघून जातो पण घरातील सगळे स्वप्नीलला आणि नेहाकडे पाहत असतात. स्वप्नीलचे बाबा त्याच्याकडे पाहत, स्वप्नील तुझं आणि नेहाचं लग्न झालं आहे. बाबांचं बोलणं ऐकून काय बोलावं त्याला काही कळत नव्हतं.
तो शांत उभा असतो, काहीही बोलत नाही. तोच नेहा बोलायला लागते. काका, जे झालं त्यात आमच्या दोघांची चूक नव्हती, पण गावातील लोकांनी आमचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि आमचं लग्न लावून दिलं. आणि तुमचे पण आभार काका, तुम्ही मला तुमच्या घरात राहायला जागा दिली, एवढ्या प्रेमाने माझ्याकडे लक्ष देतात, मला तुमच्या फॅमिलीचा भाग समजतात आणि तुम्हाला मी नको असेल तर मी निघून जाईल. तिचं बोलणं ऐकून राजश्री नेहाकडे पाहत, एकटी कुठे जाशील मावशी? ते कुठेही जाईल, मी काहीही विचार केला नाहीये. मानसी आणि मानसला नेहाबद्दल खूप वाईट वाटत असतं. कसं एवढ्या लहान मुलीच्या आयुष्याशी खेळू शकतात ते लोक. बाबा, आमच्या दोघांच्या या लग्नाला नकार होता, पण गावातील लोकांनी आमचे जबरदस्ती लग्न लावून दिले. माझ्यामुळे तिला काही त्रास नको व्हायला म्हणून मी तिला आपल्या घरी घेऊन आलो. माझ्याकडून होईल तेवढी मदत मी तिला करेल. आणि तुम्हाला वाटत असेल नेहाने आपल्या घरात राहायला नको, तर हा तुम्ही चुकीचा विचार करत आहात बाबा. निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार तुमचा आहे, पण यात नेहाची काहीही चूक नाही आहे. एकतर शिकायच्या वेळेस तिचं असं लग्न लावून दिलं तिथल्या गावातील लोकांनी. बाबा, तुम्ही काय निर्णय घेणार त्याचा मी आनंदाने स्वीकार करेल, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये नेहाला एकटं सोडणार नाही. स्वप्नीलच्या घरचे नेहाचा सून म्हणून स्वीकार करतील का? त्यांना स्वप्नील आणि नेहाचे लग्न मान्य असेल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.